अहिल्यानगरच्या किरण काळे यांना 51 कोटी रुपयाची नोटीस बजावली। अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांनी उद्धव ठाकरे शिवसेने गटाचे महानगर प्रमुख किरण काळे यांना 51 कोटी रुपयाची अब्रूनुस्कानीची नोटीस धाडत माफीनामा प्रसिद्ध न केल्यास फौजदारी व दिवाणी कारवाईचा इशारा दिला आहे। किरण काळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिले असतात असे म्हणाले की संग्राम अरुणकाका जगताप यांनी मला 51 कोटी रुपयाची अब्रूनुस्कानीची नोटीस पाठवली आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। आणि जे काही आरोप माझ्यावर आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे ते सगळे खोटे आहे। उलट आमदार संग्राम जगताप यांचे सल्लागार वकील ज्यांनी नोटीस पाठवली आहे ते स्वतः SP ऑफिसवर झालेल्या हल्ल्यामध्ये आरोपी आहे। मला खंत वाटते की आमदार संग्राम जगताप यांना नगरमध्ये एक असा वकील मिळाला नाही की ज्याच्यावर कधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप नसावा, तो अत्यंत निष्कलंक असावा। हे त्यांचे दुर्दैव आहे की असा वकील त्यांची निवड आहे। व आमदार संग्राम जगताप यांना माझे खुले चॅलेंज आहे की माझ्याकडे सगळे पुरावे आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे राष्ट्रीय कार्यालय उभारले आहे ती जागा तुम्ही बळकवली आहे आणि या उलट माझ्यावर खोटे आरोप लावून मला नोटीस पाठवल्या जात आहे असे शिवसेना गटाचे महानगर प्रमुख किरण काळे म्हणाले। माझ्याकडे पुरावे आहे व आपण आचार्य आनंद ऋषी यांच्या समाधीस्थळी जागा बळकवण्याचे पुरावे सादर करू। आमदार संग्राम जगताप यांनी वेळ सांगावी व उपस्थित राहावे असे प्रति आव्हान किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांना केले। बाकी या विषयाला पुढे काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला याविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।